सुलतानाने जियाला तिच्या माहेरी न्यायची गोष्ट काढली आणि तिच्या छातीत धडधडू लागले. तिला माहीत होतं त्या घरात परत जाणे म्हणजे पुन्हा त्रास, वेदना आणि बंधन. पण तिच्या विचारांमध्ये असतानाच संकेतने टेबलाखाली तिचा हात घट्ट धरला. त्याच्या स्पर्शात आत्मविश्वास आणि आधार होता. जणू तो तिला सांगत होता, मी आहे तुझ्यासोबत. संकेतने सुलतानाच्या डोळ्यात नजर रोखून शांत पण ठाम आवाजात म्हटले, जियाचे घर आता इथे आहे, माझ्यासोबत. आणि जिथपर्यंत तिच्या माहेरी जाण्याचा प्रश्न आहे, तर ती तेव्हा जाईल जेव्हा तिला स्वतःहून वाटेल, कुणाच्या दबावाखाली नाही. टेबलाभोवती एक क्षणभर शांतता पसरली. नविकाने रागाने आपली मूठ घट्ट बंद केली, कारण संकेतच्या मनात तिच्यासाठी कोणतेही स्थान नव्हते. सुलताना एक सेकंदासाठी गोंधळली, पण लगेच तिने आपले बनावटी हसू चेहऱ्यावर आणले. जियाच्या हृदयात मात्र वेगळीच ऊर्जा संचारली होती. आजवर ती घाबरून झुकून जगली होती, पण आज संकेतच्या पाठिंब्यामुळे तिच्या आत एक नवी ताकद निर्माण झाली होती. तिनेही सुलतानाच्या डोळ्यात बघितले आणि स्पष्ट शब्दात म्हणाली, माझे जीवन आता माझ्या मर्जीने चालेल. आता कोणालाही मला जबरदस्तीने कुठेही न्यायचा अधिकार नाही. सुलतानाच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. नविकाची अस्वस्थता स्पष्ट दिसत होती, पण त्याआधीच अचानक दरवाजातून काही पोलीस आत आले. संकेतने जियाच्या घरच्यांबद्दल चौकशी करण्यास सुरुवात केली होती, कारण त्याने ते आले तेव्हापासून तिच्या वागण्यात एक वेगळीच भीती पाहिली होती. त्यांच्या मेन्शनमध्ये कॅमेरा होते, म्हणून आधीच्या रात्री रुपेशने तिचा हात मुरडला होता ते संकेतला दिसले होते. त्यानंतर तिला त्यांनी मारल्यामुळे ती व्यवस्थित चालू शकत नव्हती. जेव्हापासून तिचे कुटुंब त्यांच्या जीवनात परत आले होते तेव्हापासून जिया सतत अस्वस्थ आणि घाबरलेली दिसत होती. संकेतला हे काहीतरी गंभीर वाटले. त्याने गुप्तपणे माहिती गोळा करायला सुरुवात केली आणि हळूहळू त्याला धक्कादायक सत्य समजले होते. जियाच्या सावत्र आईने तिच्या वडिलांना असे केले होते आणि पैशांसाठी जियाला विकण्याचा कट रचला होता. तिनेच निरागस जियाला आर्यनला विकले होते. हे समजताच संकेतला जियाच्या सुरक्षेची काळजी वाटू लागली होती. त्याला तर आधीच या लोकांवर संशय होता. तो अधिक वेळ न गमावता ताबडतोब पोलिसांकडे गेला आणि सर्व पुरावे त्यांच्या स्वाधीन केले होते. पोलिसांनी लगेच तपास सुरू केला आणि जियाच्या सावत्र आईचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी कारवाई केली. संकेतने केलेल्या या धाडसी निर्णयामुळे जियाला एका मोठ्या संकटातून बाहेर काढण्याचा मार्ग मिळाला होता. पोलीस आले आणि म्हणाले, सुलताना, नविका आणि रुपेश, तुमच्यावर गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत. आम्हाला तुमच्या विरुद्ध ठोस पुरावे मिळाले आहेत. पोलीस अधिकारी म्हणाला. सगळे अवाक झाले. जियाने आश्चर्याने संकेतकडे पाहिले. राजेंद्र म्हणाले, हे काय आहे संकेत? संकेतने घरच्यांना सर्व हकीकत सांगितली. तो जियाकडे पाहून म्हणाला, मी तुला एकटं लढायला देणार नव्हतो जिया. संकेत हसत म्हणाला, मी सगळा पुरावा गोळा केला आणि पोलिसांना कळवले. आता कोणीही तुला त्रास देऊ शकणार नाही. संकेत म्हणाला, माझ्यासाठी तुमची माहिती काढणे काही विशेष नव्हते, पण तुम्ही जे गेले त्याचा परिणाम वाईट होणार आहे. चांगली खातिरदारी करा पोलीस साहेब यांची. सुलताना, नविका आणि रुपेश यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या चेहऱ्यावरचा अहंकार आणि दडपशाही एका क्षणात नष्ट झाली. जिया कधीही विचार करू शकली नसती की या अन्यायातून ती मुक्त होईल, पण आज ती स्वतंत्र होती. संकेतने तिचा हात हातात घेतला. तुला आयुष्यभर यांच्यामुळे खूप त्रास सहन करावा लागला, पण आता तुझ्या डोळ्यात अश्रू असण्याची गरज नाही. आता फक्त आनंद आणि प्रेम असेल. जिया हसली. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण हे आनंदाचे अश्रू होते. माझ्या आयुष्यात तू आलास म्हणून मी आज इथे उभी आहे. धन्यवाद संकेत. संकेतने तिला मिठी मारली. संकेत दुसऱ्या दिवशी प्रोजेक्टसाठी परदेशी जाणार होता, पण त्याच्या जाण्याचा विचार जिया सहन करू शकत नव्हती. रात्री बेडरूममध्ये गेल्यावर ती स्वतःला रोखू शकली नाही आणि जोरजोरात रडू लागली. तिच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. संकेतच्या अनुपस्थितीत ती एकटी कशी राहील? त्याच्याशिवाय तिचं अस्तित्व तिला अपूर्ण वाटत होतं. संकेतने तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. तिचे अश्रू पुसले आणि तिला मिठीत घेतलं. त्याने तिच्या भीतीला समजून घेतलं आणि शेवटी एक मोठा निर्णय घेतला. तो जियाला आपल्यासोबत परदेशी नेणार होता. यामुळे ती एकटी पडणार नव्हती आणि त्यांनाही एकमेकांसोबत वेळ घालवता येणार होता. जियाच्या चेहऱ्यावर अश्रूंऐवजी हसू पाहून संकेतला खूप समाधान वाटलं. संकेत आणि जियाने लवकरच आपल्या प्रवासाची तयारी सुरू केली. जियासाठी हा अनुभव नवीन होता. पहिल्यांदाच ती संकेतसोबत बरी होऊन वेगळ्या देशात जात होती. संकेतने तिला आश्वासन दिलं होतं की तो तिला कधीच एकटी सोडणार नाही आणि ती त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवत होती. दोघेही विमानतळावर पोहोचले. उड्डाणाच्या संपूर्ण वेळेत जिया संकेतचा हात घट्ट धरून बसली होती. तिला त्याच्यासोबत राहायचं होतं. त्याच्यासोबत नवनवीन क्षण अनुभवायचे होते. विमान लँड झाल्यावर दोघांनी एका सुंदर आणि आलिशान हॉटेलमध्ये चेक इन केलं. हॉटेलच्या लॉबीत उभं राहून दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि एक हलकं हसू आलं. हे एक नवीन जीवन होतं, जिथे त्यांना आता कोणतीही भीती नव्हती. फक्त एकमेकांचा सहवास आणि आनंद होता.
संकेत आणि जिया हॉटेलच्या रूममध्ये पोहोचताच दोघांनी थोडा वेळ आराम केला. प्रवासाचा थकवा जाणवत होता, त्यामुळे त्यांनी फ्रेश होण्यासाठी शॉवर घेतला. जिया खिडकीत उभी राहून बाहेरच्या सुंदर दृश्याकडे पाहत होती. तिच्या मनात खूप सारे विचार चालू होते. नवीन देश, नवीन वातावरण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संकेतसोबतचा हा आनंदी वेळ. संकेतने जियाकडे पाहिलं आणि तिच्या केसांमध्ये हलकेच हात फिरवत विचारलं, तू ठीक आहेस ना? जियाने हलकंसं असत त्याला पाहिलं. हो, पण तू निघतोयस ना? संकेतने तिच्या गालावर एक हलकीशी थाप दिली आणि म्हणाला, हो, काही तासांसाठी मी मीटिंगला जातो, पण मी लवकर परत येईन. मग आपण बाहेर फिरायला जाऊ. जिया थोडीशी निराश वाटत होती, पण तिला माहिती होतं की हे काम महत्त्वाचं आहे. संकेतने आपलं सामान घेतलं आणि तिला एक गोड स्माईल देत हॉटेलच्या रूममधून बाहेर पडला. जिया त्याच्या पाठोपाठ बघत राहिली, मनात त्याच्या लवकर परत येण्याची वाट पाहत. संकेत मीटिंग संपवून हॉटेलला परत आला. तेव्हा जिया खिडकीत बसून त्याची वाट पाहत होती. तो दरवाजा उघडता जियाच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. संकेत म्हणाला, चल बाहेर फिरायला जाऊया. नवीन शहर, नवीन आठवणी तयार करूया. जियाने आनंदाने मान डोलावली आणि दोघंही बाहेर पडले. त्यांनी संपूर्ण संध्याकाळ हातात हात घेऊन शहरात फिरत घालवली. समुद्रकिनाऱ्यावर फिरणे, लहान लहान स्ट्रीट फूड ट्राय करणे आणि एकमेकांच्या सोबत हसणे, या प्रत्येक क्षणात त्यांचं नातं आणखीनच घट्ट होत होतं. रात्रीच्या जेवणासाठी संकेतने एका रोमॅन्टिक रेस्टॉरंटमध्ये टेबल बुक केलं होतं. मंद प्रकाश, हलकीशी सॉफ्ट म्युझिक आणि टेबलवर फुलं, सगळं वातावरणच जादुई होतं. संकेत जियाकडे बघत म्हणाला, तू सोबत असलीस की प्रत्येक क्षण खास वाटतो. जिया लाजली आणि तिच्या डोळ्यात प्रेमाची चमक दिसली. दोघांनी गोड गप्पा मारत जेवण केलं आणि एकमेकांच्या सहवासाचा आनंद लुटला. रात्री उशिरा ते हॉटेलच्या रूममध्ये परतले. जिया थोडीशी थकलेली होती, पण तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं. संकेतने जियाच्या डोळ्यात पाहिलं. त्याच्या स्पर्शाने तिच्या हृदयाची धडधड वाढली. तो हलकेच पुढे झुकला आणि उत्कटतेने तिच्या ओठांवर प्रेमाचा एक जिव्हाळ्याचा स्पर्श केला. जियाच्या गालांवर लाली उमटली, पण तीही त्या क्षणात पूर्णपणे रमली. संकेतने तिला हलकेच मिठीत घेतलं. तिच्या गळ्याजवळ ओठ टेकवले आणि तो क्षण आणखी गहिरा झाला. जियाच्या डोळ्यात भावनांचा पूर आला. तीही त्याला घट्ट मिठीत घेत म्हणाली, संकेत, तुझ्यासोबत प्रत्येक क्षण जणू स्वप्नासारखा वाटतो. त्यांची उत्कटता वाढत होती. श्वासांची गती जलद होत होती. पण जेव्हा भावना उच्चांक गाठू लागल्या तेव्हा संकेतने स्वतःला थांबवलं. तो तिच्या केसांतून बोटं फिरवत अलगद हसला आणि म्हणाला, आपलं नातं फक्त वासनेपुरतं नाही जिया. तुझं प्रेम मला जपायचं आहे. योग्य क्षण येईपर्यंत थांबणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं. जियाने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यांत कौतुक आणि अजून गळत प्रेम होतं. तिने हलक्या हाताने त्याचा हात आपल्या हातात घेतला आणि अलगद म्हणाली, म्हणूनच तर तुझं प्रेम खास आहे संकेत. तो रात्रीचा गोडसर क्षण त्यांच्या प्रेमाची नवी सुरुवात ठरला, जिथे प्रेमाचा आधार आणि विश्वास वासनेपेक्षा मोठा होता. तो म्हणाला, चल आता झोप, उद्या माझी मीटिंग आहे. दुसऱ्या दिवशी सूर्याची कोवळी किरणं खोलीत शिरली आणि जियाच्या पापण्यांवर हलकेच उमटली. ती हळूच जागी झाली, तर बाजूला संकेत शांतपणे झोपलेला होता. जियाने अलगद त्याच्या केसांमधून हात फिरवला आणि त्यानेही हलकेसे डोळे उघडत तिच्याकडे पाहिलं. गुड मॉर्निंग प्रिन्सेस. संकेत हसत म्हणाला, गुड मॉर्निंग. जियाने लाजत उत्तर दिलं. ते दोघं उठले आणि मग एकमेकांवर पाण्याच्या थेंबांची शरारत करत एकत्र अंघोळ केली. जियाच्या लाजऱ्या हसण्यावर संकेत प्रेमानं हसला, पण तो स्वतःला पुन्हा एकदा सावरत म्हणाला, बस, आता उशीर झाला, नाहीतर मी मीटिंगला पोहोचू शकणार नाही. संकेत तयार झाला आणि मीटिंगसाठी निघून गेला. तोपर्यंत जिया स्वतःसाठी वेळ काढत तयार झाली. तिने हलकासा मेकअप केला, सुंदरसा ड्रेस घातला आणि आरशात स्वतःकडे पाहून हलकंसं हसली. संकेत परत आल्यावर त्याने जियाकडे कौतुकाने पाहिलं. वा, कुठल्या परीचे रूप घेतलं आहेस? तो हसत म्हणाला. त्यांनी एकत्र छानसं जेवण केलं आणि मग संकेत तिला बाहेर फिरायला घेऊन गेला. समुद्रकिनाऱ्यावर दोघं हातात हात घालून चालत होते. रात्री दोघं फिरून परत रूमवर आले. हलकासा वारा पडद्यांना हळूवार उडवत होता. खोलीत मंद सुवासिक सुगंध भरून राहिला होता. जिया बेडवर बसली होती, तर संकेतने तिच्याकडे प्रेमळ नजरेने पाहत तिची तारीफ केली. तू आज अगदी चंद्रासारखी दिसतेस जिया. शांत, सुंदर आणि मोहित करणारी दिसत होती, तो म्हणाला. जियाने त्याच्याकडे नटखत नजरेनं पाहिलं आणि हसत विचारलं, अच्छा, मग माझ्यासाठी काय खास आहे? संकेतने तिच्यासमोर एक छोटा बॉक्स ठेवला. त्याने हळूच तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, ही भेट तुझ्यासाठी आहे. जियाने मिश्किल हसत विचारलं, अच्छा, म्हणजे आज आपली मधुचंद्राची रात्र आहे का? संकेत तिच्या या अचानक आलेल्या प्रश्नावर हलकासा हसला आणि भुवया उंचावत म्हणाला, का? असं का विचारते? जियाने डोळे मिचकावत उत्तर दिलं, असं ऐकलं आहे की नवरा आपल्या बायकोला मधुचंद्राच्या रात्री भेट देतो.
संकेत तिच्या बोलण्यावर हसला आणि तिच्या जवळ जात तिचे हात हातात घेत म्हणाला, नाही, मी तुला त्या दिवशी काही दिलं नव्हतं, पण आता देतो. त्याने बॉक्स उघडून एक सुंदरसा हार तिच्या गळ्यात घातला. जिया त्याच्या या हृदयस्पर्शी गिफ्टवर भारावून गेली. तिने त्याच्याकडे प्रेमानं पाहिलं आणि तो हलकंसं तिच्या कपाळावर एक प्रेमळ चुंबन घेत म्हणाला, तुझं आयुष्य मी हसत ठेवायचं वचन आज देतो. जिया म्हणते, तर आज आपला मधुचंद्र आहे? संकेत म्हणाला, नाही. जिया थोड्या गोंधळात संकेतच्या जवळ येऊन म्हणाली, आपण का नाही साजरा करणार? संकेत जियाकडे पाहतो. ती मोठ्या निरागस नजरेने त्याच्याकडे पाहत होती. संकेत हलकंसं असतो आणि तिचा चेहरा आपल्या हातात घेऊन तिच्या कपाळावर किस करतो. मी तुला वचन दिलं होतं की आपण काहीही करणार नाही जोपर्यंत तू पूर्णपणे तयार होत नाहीस. रिलॅक्स. मला माझं वचन लक्षात आहे आणि मी ते मोडणार नाही. आपल्या दोघांच्या मध्ये काहीही होणार नाही जोपर्यंत तू स्वतःहून तयार होत नाहीस किंवा तुला ते योग्य वाटत नाही. आता कपडे बदल आणि झोप. आजच्या गडबडीत तू खूप थकली असशील ना? संकेतच्या या बोलण्याने जियाला काय करावं आणि काय बोलावं तेच समजत नव्हतं. संकेत परत वळून खिडकीबाहेर पाहू लागला. तेव्हाच त्याच्या कानात जियाचा आवाज गुंजला, मी मी इच्छिते. एकदम तिच्या तोंडून हे शब्द ऐकून संकेत आश्चर्यचकित झाला. त्याने पटकन तिच्याकडे पाहिलं. जिया लाजून नर्वस होत आपलं डोकं खाली झुकवत ओठ चावू लागली. संकेतने आश्चर्याने विचारलं, काय काय म्हणालीस तू? हिम्मत गोळा करत जियाने वर पाहिला आणि म्हणाली, मी तयार आहे. जिया लाजून संकेतच्या छातीला बिलकली. संकेत अजूनही थोडा आश्चर्यचकित होता. तो म्हणाला, तू तयार आहेस? कशासाठी? जरी संकेतला तिच्या म्हणण्याचा अर्थ समजला होता तरी त्याला तिच्या तोंडून ऐकायचं होतं. संकेतच्या पाठीवर घट्ट पकड घेत जिया अजून त्याच्या छातीत शिरली आणि म्हणाली, मी म्हणाले ना, मी तयार आहे. आपण करू शकतो. हे ऐकताच संकेतच्या डोळ्यात चमक आली. तो म्हणाला, पक्का? नंतर घाबरशील तर नाही ना? जिया हलकंसं हसली आणि त्याला घट्ट मिठी मारली. त्या क्षणी संकेतच्या हातांनी जियाच्या पाठीला अलगद स्पर्श केला. तो तिच्या ड्रेसच्या दोरीशी हलकेच खेळू लागला आणि म्हणाला, जिया, मी शेवटचं विचारतोय, तू खरोखर तयार आहेस ना? कारण एकदा मी सुरुवात केली तर मग मी स्वतःलाही थांबू शकणार नाही. जिया हलकंसं मान हलवून म्हणाली, हो, मी तयार आहे. संकेतने हे ऐकताच तिच्या ड्रेसची दोरी हळूच ओढली. जियाच्या गालांवर लाली पसरली. काही क्षणांतच दोघंही एका चादरीत लपेटले गेले. दुसरा दिवस समाधानाचा उगवला. संकेत आणि जिया आता एकमेकांचे पूर्णपणे झाले होते. त्यांचं नातं आणखी दृढ झालं होतं. आठवडाभर त्यांनी परदेशात एकत्र सुंदर वेळ घालवला. नवीन जागा फिरले. एकमेकांसोबत अनमोल क्षण व्यतीत केले. आठवड्यानंतर ते दोघं घरी परतले. घरात प्रवेश करताच सगळ्यांनी आनंदाने त्यांचं स्वागत केलं. जियाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. संकेतच्या प्रेमानं तिच्या जीवनात नवीन उजाळा आणला होता. काही महिने असेच सुखात जातात. एके दिवशी जिया आणि रुबी घरी एकत्र असतात. अचानक रुबीच्या पोटात तीव्र वेदना सुरू होतात. ती वेदनेनं कळवळते. जिया घाबरते आणि तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. तिथे डॉक्टर तपासणी करून सांगतात की सर्व काही ठीक आहे, पण बाळंतपणाची वेळ आली आहे. काही वेळानंतर रुबीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिच्या चेहऱ्यावर वेदनांच्या जागी आता मातृत्वाचा आनंद झळकत होता. आकाश रुग्णालयात पोहोचताच लहानशा मुलीला पाहून त्याचा आनंद गगनात मावेना. त्याने रुबीचा हात हातात घेतला आणि प्रेमाने तिच्या कपाळावर किस केला. संपूर्ण कुटुंबासाठी हा एक आनंदाचा क्षण होता. जियाने ही लहानशी परी उचलून घेतली आणि तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. संकेतने जियाला जवळ घेत म्हणाला, आपल्याही आयुष्यात लवकरच असा सुंदर क्षण येईल. जियाने लाजून मान खाली घातली. आता सगळ्यांच्या आयुष्यात नवा आनंद, नवं स्वप्न आणि नव्या सुरुवातींची चाहूल लागली होती. एके दिवशी 9 महिन्यांनंतर संकेत आणि आकाश ऑफिसमधून घरी आले. घरी आल्याबरोबर संकेत जियाला शोधू लागला. त्याने एका नोकराणीकडे विचारले, ऐक, जिया कुठे आहे? नोकराणीने उत्तर दिलं, मॅडम बाहेर गार्डनमध्ये आहेत. संकेत लगेच धावत गार्डनमध्ये गेला. तिथे एक मोठा झोका होता ज्यावर कोणीतरी आडवं झोपलं होतं. संकेत जवळ जाऊन पाहतो आणि त्या सुंदर चेहऱ्याकडे बघून त्याच्या ओठांवर गोड हसू उमटतं. जिया हातात एक पुस्तक घेऊन वाचत होती आणि कदाचित वाचता वाचता झोपली होती. तिचं मोठं पोट हलक्याशा कपड्यांखाली लपलेलं होतं. संकेत प्रेमाने तिच्या पुढ्यात गुडघे टेकून बसतो आणि तिच्या मोठ्या पोटावर किस करतो. मग तो हळूच म्हणतो, हाय बेबी, काय करताय मम्मीच्या पोटात? मम्मीला खूप त्रास दिला नाही ना? डॅडीला मिस केलं का? डॅडीने तुम्हाला खूप मिस केलं. जियाची झोप हळूच उघडते आणि ती पाहते की संकेत तिच्या पोटाशी बोलत होता. ती थोडीशी सरळ बसत म्हणाली, फक्त यालाच विचाराल का? मला नाही विचारणार? मी पण तुम्हाला पूर्ण दिवस खूप मिस केलं. तुम्हाला लाज नाही वाटत का मला अशा अवस्थेत सोडून ऑफिसला जाताना? जा, मला तुमच्याशी काही बोलायचंच नाही. मी आणि बेबी दोघंही तुमच्यावर नाराज आहोत. संकेत जियाच्या जवळ बसतो आणि तिला आपल्या मिठीत घेत म्हणतो, बेबी, असं करू नकोस ना.
तू माझ्यावर रागावलीस तर माझं मन तुटून जाईल. मी तुझ्याशिवाय कसं जगू? तुला माहिती आहे ना, ऑफिसमध्ये खूप महत्त्वाचं काम होतं. जर भाऊने जबरदस्ती केली नसती तर मी अजिबात गेलो नसतो. पण आता मी सगळं काम पूर्ण केलं आहे. आता डिलिव्हरीपर्यंत मी तुझ्यासोबतच राहणार आहे. पक्का. जिया थोडं ओठ फुगवून संकेतकडे पाहत म्हणाली. प्रॉमिस? संकेत मोठ्या हसत मुखाने म्हणतो. पिंकी प्रॉमिस. हे ऐकताच जिया हसते आणि संकेतच्या छातीत लपते. संकेतही तिला आपल्या मिठीत घट्ट धरून हलकासा झोके देऊ लागतो. दोघं काही वेळ तसेच बसून राहतात. संकेत हसून जियाला म्हणतो, माहिती आहे बेबी, जेव्हा आपला बेबी होईल ना तेव्हा मी त्याला. इतक्यात संकेतला जियाची किंकाळी ऐकू येते. आ! जिया वेदनेने किंकाळते. संकेत एकदम घाबरून बोलणं थांबवतो आणि जियाकडे पाहतो. ती वेदनेने जोरात ओरडत होती. संकेतच्या चेहऱ्यावर घाबरल्याचे स्पष्ट जाणवत होते. जिया बेबी, काय झालं तुला? जिया आपलं पोट पकडत म्हणाली. खूप दुखतंय, खूप जास्त वेदना होत आहेत अचानक. संकेत घाबरतो. वेदना होत आहेत? असं कसं? ओ माय गॉड, वाटतं डिलिव्हरीची वेळ आली आहे. मला तुला लगेच हॉस्पिटलला न्यायला हवं. बेबी, काळजी करू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. संकेत तिला लगेच उचलतो. जिया वेदनेने किंकाळत राहते. संकेत, खूप वेदना होत आहेत, काहीतरी करा प्लीज. संकेत घराच्या आत धावत जातो आणि ओरडतो. आकाश, पटकन या. आकाश धावत येतो आणि जियाला वेदनेने ओरडताना पाहून घाबरतो. जियाला काय झालं? हे कसं झालं? संकेत थोडा घाबरलेल्या आवाजात म्हणतो. रुबीला फोन लावा. वाटते डिलिव्हरीची वेळ आली आहे. मला तिला हॉस्पिटलमध्ये न्यायला हवंय. पटकन चला. आकाश लगेच मान हलवतो आणि धावत गाडी बाहेर काढतो. संकेत जियाला गाडीत बसवतो आणि स्वतः तिच्यासोबत मागे बसतो. आकाश त्वरित रुबीला फोन करतो. हॅलो रुबी, जियाला लेबर पेन सुरू झालंय. आम्ही हॉस्पिटलला निघालो आहोत. लवकर तयारी करा. रुबी घाबरून म्हणते. काय? ठीक आहे, मी सगळी तयारी करून ठेवते. लवकर या. रुबी लगेच डिलिव्हरीची तयारी सुरू करते. जिया जोरजोराने रडते. तिच्या वेदना संकेतला अधिकच अस्वस्थ करतात. बेबी, काही होणार नाही. धीर धर. जिया रडत म्हणते. आपण दोघं ठीक राहू ना? आपलं बाळ ठीक असेल ना? खूप वेदना होत आहेत, सहन होत नाही आहेत. संकेत तिचा हात हातात घेतो आणि म्हणतो. काही होणार नाही. तूही ठीक राहशील आणि आपलं बाळही. फक्त थोडा वेळ सहन कर. आपलं बाळ येणार आहे. प्लीज थोडं समजून घे. जिया रडत म्हणते. तुम्ही प्लीज माझ्यासोबत राहा. संकेत तिच्या डोळ्यात पाहत म्हणतो. हो, मी तुझ्यासोबत आहे. काही होणार नाही तुला. लवकरच जियाला हॉस्पिटलमध्ये नेलं जातं. तिला एका वार्डमध्ये नेलं जातं. संकेत तणावात बाहेर फेरफटका मारतो. आकाश त्याला शांत करत म्हणतो. रिलॅक्स, सगळं ठीक होईल. पण संकेत अजूनही घाबरलेला असतो. आतून जियाच्या किंकाळण्याचा आवाज येतो, जे त्याला आणखी अस्वस्थ करतं. अचानक जियाच्या किंकाळ्या थांबतात आणि एका छोट्या बाळाच्या रडण्याचा आवाज हॉस्पिटलमध्ये घुमतो. हा आवाज ऐकून संकेत आणि आकाश स्तब्ध होतात. संकेतच्या हृदयाचे ठोके वाढतात. रुबी बाहेर येते आणि हसत म्हणते. मुलगा झाला आहे. अभिनंदन संकेत, तू बाबा झाला आहेस. हे ऐकून आकाश खूप आनंदी होतो. पण संकेत तर काही सेकंदासाठी स्तब्ध होतो. तो काहीच प्रतिक्रिया देऊ शकत नाही. काही क्षणांनी तो आत धाव घेतो. बिछाण्यावर जिया पडलेली असते. तिच्या शेजारी एक छोटंसं बाळ पांढऱ्या कपड्यात गुंडाळून ठेवलेलं असतं. तो हळूहळू पुढे जातो. हृदयाच्या धडधडीवर नियंत्रण ठेवत बाळाकडे पाहतो. त्याला पाहून बाळ गोड हसतं. संकेतच्या डोळ्यात पाणी येतं. कपकपत्या हातांनी तो बाळाला उचलतो आणि जियाकडे पाहतो. तीही हसत त्याच्याकडे पाहते. संकेत आपल्या छोट्या बाळाला हलकेच किस करतो आणि आपल्या छातीशी कवटाळतो. संकेत हसत डोळ्यातील अश्रू पुसत जियाकडे पाहतो आणि म्हणतो. थँक्यू. जियाच्या डोळ्यातही आनंदाश्रू येतात. दोघंही आपल्या बाळाला प्रेमाने पाहतात. जियाने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की तिचं आयुष्य इतकं सुंदर असेल. लवकरच बाळाचा गृहप्रवेश होतो. घरात हवन केलं जातं आणि नंतर नामकरणाचा क्षण येतो. पंडितजींच्या सांगण्यानुसार सगळे संकेत आणि जियाकडे पाहतात. जिया संकेतकडे पाहत म्हणते. तुम्ही म्हणालात ना की बाळाचं नाव तुम्ही ठरवाल? संकेत हसून म्हणतो. हो, मी आधीच नाव ठरवलं आहे. आपल्या बाळाचं नाव चिराग असेल. आपल्या आनंदाचा चिराग. हे नाव ऐकून सगळे खुश होतात. चिराग लुथरा. संकेत आणि जिया आनंदाने एकमेकांकडे पाहतात आणि आपल्या छोट्या चिरागकडे प्रेमाने पाहतात. आपलं नाव ऐकून चिराग आनंदाने हातपाय हलवू लागतो. त्याच्या हास्याने संपूर्ण लुथरा मेन्शन उजळून निघतं. चिरागच्या आगमनाने संकेत आणि जियाच्या आयुष्यात आनंदाची भर पडते. त्याचा पहिला हसू, पहिलं बोलणं, पहिलं पाऊल, प्रत्येक क्षण त्यांच्यासाठी खास बनतो. घरात सगळेजण त्याला लाडाने वाढवतात. संकेत आणि जिया आपल्या छोट्याशा कुटुंबासोबत परिपूर्ण वाटू लागतात. दिवसेंदिवस चिराग मोठा होत जातो आणि त्याच्या निरागस हसण्याने घर आनंदाने न्हावून निघतं. एका संध्याकाळी जिया चिरागला झोपवताना संकेतकडे पाहून हसते आणि म्हणते. हे सगळं इतकं सुंदर असेल असं मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता.
संकेत तिचा हात हातात घेतो, चिरागच्या गोजीरवाण्या चेहऱ्याकडे पाहतो आणि म्हणतो, हेच तर खरं सुख आहे. त्या क्षणी चिराग झोपेत गोड असतो आणि संकेत व जिया एकमेकांकडे पाहून समाधानाने हसतात. त्यांचं आयुष्य प्रेम, आनंद आणि कुटुंबाच्या अतूट बंधनाने भारून जातं आणि हेच त्यांच्या सुंदर प्रवासाचा आनंदी शेवट ठरतो. तर अशा प्रकारे हृदयाचा सौदा ह्या कथेचा आपला हा अंतिम भाग होता. आशा करते की तुम्हाला हा शेवटचा भाग आवडला असेल. तर तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.